मशरूम पालक पॅनमध्ये मशरूम घेतले, तेलात सॉटे करून घ्यायचे. थोडे मऊ होऊन जातात, छान लागतात आणि नंतर काढून ठेवायचे. हिरवी मिरची, अद्रक, लसणाची पेस्ट केली आणि पालकाची एक जुडीची सुद्धा पेस्ट केली आणि एक कांदा घेतला, त्याची सुद्धा पेस्ट घेतली. आता पॅनमध्ये तेलामध्ये कांदा घालायचा आणि परतवायचं. व्यवस्थित असं परतून घ्यायचं लाल होईपर्यंत आणि त्यामध्ये आता टोमॅटो घालायचा, तोही व्यवस्थित परतून घ्यायचा. तुम्हाला हवे असेल हिरवी मिरची आणि आलं लसणाची पेस्टसुद्धा घातली आणि हळद अर्धा चमचा, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला आणि स्वादानुसार मीठ. आता छान ढवळून घ्यायचं. तुम्हाला अशाच रेसिपी छान छान बघायच्या असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आता पालक टाकायची ग्रेव्ही, आता तीही व्यवस्थित ढवळून घ्यायची. पूर्ण ग्रेव्ही असं हलवून घ्यायचं आणि छान उकळी येऊ द्यायची. उकळी आली की आपण त्यामध्ये मशरूम घालू. व्यवस्थित उकळी आलेली आहे. पाणी पण मी घातलं आहे थोडंसं आणि ते आता व्यवस्थित उकळी आली की नंतर पाणी घालायची गरज नाही, थोडं याच्यामध्येच घालायचं पाणी आणि आता मशरूम घालायचे आणि ढवळून घ्यायचं. मग आता पाण्याची काही गरज नाही, ऑलरेडी आपण थोडं पाणी घातलेलंच आहे. बघा कलरही किती छान दिसतो आहे, रंगही आलेला आहे मस्त. आता 5 मिनटासाठी थोडं झाकण लावून घ्यायचं. आता शिजली आपली भाजी. बघा किती छान ग्रेव्ही कलर आलेला आहे. मशरूम पालक ग्रेव्ही चपातीसोबत भातासोबत तुम्ही खाऊ शकता आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली भाजी.